नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे सुप्रियाच्या घरचा काकांनी अबोलीला ॲड्रेस दिलेला असतो. तेव्हा अबोली त्या ॲड्रेसवरती आता आलेली असते, पण त्या ठिकाणी सरस्वती नावाची कुठलीही बिल्डिंग नसते. तेव्हा अबोली म्हणते, हे सगळं काय आहे? म्हणजे या एरियामध्ये सुप्रिया जिथे राहते तो ॲड्रेसच नाही आहे. म्हणजे काकांकडून काही गडबड झाली आहे का? त्यांनी मला चुकीचा ॲड्रेस दिला आहे का? असे प्रश्न आता अबोलीला पडलेले असतात. आणि अबोली आता एका गाडीजवळ उभी असते. सुप्रियाचं घर नक्की कुठे असेल? सुप्रियाने चुकीचा ॲड्रेस दिला असेल का? असे प्रश्न पडताच तिथे सुप्रिया येते आणि अबोलीला धक्का देते. तिचा हात इथे पिरगळते आणि गळ्याला तिच्या चाकू लावते. सुप्रिया म्हणत असते, काय गे अबोली, काय करण्याचा प्रयत्न करतेस तू? अतिशहाणपणा करतेस का? मी तुला सांगितलं होतं त्या म्हातारीची केस घेऊ नको, तरीसुद्धा त्यांची केस घेतलीस आणि माझ्या विरोधामध्ये पुरावे गोळा करतेस. माझी इन्व्हेस्टिगेशन करायची आहे तुला, म्हणून इथपर्यंत आलीस का? का आलीस तू इथे सांग बरं मला. हे बघ, तू जर त्या म्हाताऱ्याची केस घेतलीस ना, तर मी तुझं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त करून टाकेन. कळलं का तुला? तुला तुझा जीव महत्त्वाचा नाही आहे का? तुला तुझा जीव प्यारा नाही आहे का? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, सुप्रिया, तू जर चुकीची नाही आहेस, मग हे सगळं का करतेस तू आणि मला का थांबवतेस त्यांची केस घेण्यासाठी? तेव्हा अबोली म्हणते, सुप्रिया, जर तुझ्यामुळे मला काही झालं ना, तर मी तुला सोडणार नाही आहे. मी सुद्धा तुझी वाट लावून टाकेन, असं अबोली म्हणत असते. तुला काय वाटलं मी तुला घाबरते का? तुझं घर इथे शोधायला आले तर तू कुठे गायब झाली होतीस आणि ॲड्रेससुद्धा का चुकीचा दिलायस गं? तेव्हा सुप्रिया म्हणते, मी काही करण्याचा प्रयत्न करेन. तुला काय करायचं आहे? तू का मला शोधत इथपर्यंत आली आहेस? मी कुणी साधीसुधी मुलगी नाही या. माझ्या नादाला लागू नकोस, मी आत्ताच तुला सांगते. आणि माझ्या विरोधात पुरावेसुद्धा गोळा करण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा इकडे आता तिला धमकी देऊन झाल्यानंतर सुप्रिया लगेचच तिला चाकूचा धाक दाखवून तिथून निघून जाते. अबोलीला एक गोष्ट तर कळलेलीच असते की इथे सुप्रियाची अशी इच्छा आहे की तिने काकांची केस घेता कामा नये. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे अंकुश आता प्रश्न विचारत असतो कल्याणीला आणि कल्याणी मात्र हसत असते. त्याच्या प्रश्नांची काही उत्तरं देत नसते. अंकुश म्हणत असतो, काय झालं काय तुम्हाला? मी मगापासून तुम्हाला काहीतरी विचारतोय, तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. उलट इथे विचित्र स्माईल करताय माझ्याकडे बघून आणि टाळाटाळ करताय. मला काहीसुद्धा तुम्ही स्पष्टपणे सांगत नाही. मी तुम्हाला काय विचारलं? अबोली इथे का आली होती? अबोलीला तुम्ही असं काय सांगितलं की ती अशी विचित्र वागायला लागली? सांगा ना, काय सांगितलं तुम्ही? तेव्हा इथे कल्याणी म्हणत असते की अंकुश, हे बघा, तुम्ही घड्याळामध्ये बघा आणि सांगा किती वाजलेत. तेव्हा अंकुश म्हणतो, एक मिनिट, हे काय तुम्ही मला करायला सांगताय? मगाशीसुद्धा तोच प्रश्न विचारलात, आत्तासुद्धा तोच प्रश्न विचारताय. मला घड्याळामध्ये का बघायला सांगताय? तेव्हा इकडे कल्याणी म्हणते, बरं ठीक आहे, काही हरकत नाही. माझ्यासमोर हे 3 जे एन्व्हलप पडलेले आहेत ना, ते उचला आणि त्याच्यामध्ये काय आहे ते वाचा. अंकुश म्हणतो, एक मिनिट, तुम्ही मला हे काय करायला सांगताय? तुमच्या या गोष्टींवरती आहे ना, माझा अजिबात विश्वास नाही आहे. मी अजिबात तुम्ही सांगाल ते करणार नाही आहे. फक्त एवढंच सांगा की तुम्ही अबोलीला असं काय सांगितलं आहे? अबोली इथे का आली होती? या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे. तेव्हा इकडे आता कल्याणी म्हणते, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या एन्व्हलपमध्ये मिळतील. ते तुम्ही आधी उचला तर खरं. तेव्हा त्यातलं पहिलं एन्व्हलप उचललेलं असतं, तर त्याच्यामध्ये घड्याळ असतो, त्याच्यामध्ये 3 वाजलेले असतात. तेव्हा अंकुशला आठवतं, तो जेव्हा पहिल्यांदाच तिथे आलेला असतो तेव्हा कल्याणीने त्याला घड्याळात बघायला सांगितलेलं असतं आणि टायमिंग विचारलेलं असतं, तेव्हा 3 वाजलेले असतात. त्यानंतर दुसरं एन्व्हलप बघायला सांगितलेलं असतं, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की माझी बायको इथे का आली होती, असा प्रश्न त्याच्यावरती लिहिलेला असतो. आणि तिसरा प्रश्न आता नसतो, तर ते उत्तर असतं, त्या प्रश्नाचं उत्तर. आणि तो तिसरा एन्व्हलप उचलल्यानंतर त्याच्यामध्ये सचित राजेने एक अंकुशसाठी मेसेज लिहिलेला असतो की अबोलीचा, तुझ्या बायकोचा जीव वाचव, तिचा जीव धोक्यात आहे. कळतंय का तुला? तू माझ्या मुलाची काळजी घेतोयस, मला माहिती आहे. त्याला तू सांभाळतोयस, त्याची नीट काळजी घेतोयस, म्हणूनच मी तुझी मदत करतोय. इथे अबोलीला वाचवण्याचा मी प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये माझी साथ दे. अबोलीचा जीव वाचव, असं इथे सचित राजे यांनी लिहिलेलं असतं. तेव्हा आता हे सगळे मेसेजेस असतात. तेव्हा कल्याणी म्हणत असते की हे बघा, तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीच आहेत. तुम्ही इथे आल्यानंतर काय विचारणार? मला माहितीच नव्हतं, म्हणून मी तुम्हाला तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे.
पण हे जे मी लिहिलं आहे ना, हे सतीश राजे यांनी माझ्याकडून सगळं लिहून घेतलं आहे. तुम्ही आलात ते टायमिंग, तुमची बायकोबद्दलची काळजी, आल्यानंतर पहिला प्रश्न आणि त्याचं लिहिलेलं उत्तर, हे सगळं सचित राजे यांनी माझ्याकडून करवून घेतलं आहे. त्यांना तुम्हाला मध्ये मध्ये काही मेसेजेस द्यायचे आहेत. तेव्हा कल्याणी म्हणते की यापुढे जर सचित राजे यांना तुम्हाला काही सांगायचं असेल तर मी त्यांच्यामधला दुवा आहे. त्यांना जे काही सांगायचं आहे ते माझ्यामार्फतच तुमच्यापर्यंत येणार. त्याच्यामुळे आता एक काम करायचं, ज्या वेळेला आता सचित राजे यांना तुम्हाला अजून काही मेसेज द्यायचा असेल, तुम्हाला काही संकेत द्यायचा असेल ना, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही इथे नक्की या आणि त्यांचा मेसेज तुम्ही ऐका. त्यांनी दिलेला संकेत काय आहे ते बघा. त्यानंतर इथे काका खूपच जास्त रेस्टलेस असतात, टेन्शनमध्ये असतात. तेव्हा इकडे सविता म्हणत असते, अहो कशाला इतकं टेन्शन घेताय, अबोली आहे ना, अबोली आपल्याला इथून नक्की बाहेर काढेल. तेव्हा इकडे अबोली आता आलेली असते. अबोली आल्यानंतर काका म्हणतात, अबोली गेली होतीस का सुप्रियाकडे, काय म्हणाली ती, आणि आमची नात कशी आहे, बरी आहे ना ग ती, ती सुप्रिया तिची व्यवस्थित काळजी घेते ना. तेव्हा अबोली म्हणते, काका काकू तुमची नात सुप्रियाकडे नाही आहे, मी सुप्रियाला भेटले पण ती म्हणाली की तुमची नात तिच्याकडे नाही आहे म्हणून. तेव्हा इथे सविताला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे बाबा म्हणत असतात की अबोली बाळा, अगं खोटं बोलते ती, एक नंबरची खोटारडी आहे ती सुप्रिया, तिच्या बोलण्यावरती विश्वास नको ठेवू. अगं जेव्हा आमच्या पौर्णिमाचं असं झालं ना, तेव्हा ती आमच्या नातीला घेऊन तिथून निघून गेली. तिने आमच्या नातीला लगेचच तिथून घेऊन गेली. कारण तुला जर आमच्यावरती विश्वास नसेल बसत ना, आम्ही जे काही सांगतो त्याच्यावरती आमच्या आजूबाजूला जा, म्हणजे आम्ही जिथे राहतो ना आजूबाजूच्या लोकांना विचार. आमच्या सुप्रियाचं असं झाल्यानंतर ती सुप्रिया आली आणि ती लगेचच आमच्या नातीला घेऊन गेली. तेव्हा हवं तर तू आजूबाजूच्या लोकांना विचार, ते तुला सत्य सांगतील. आम्ही का खोटं बोलू, आमची नात आमच्याकडे नाही आहे, ती सुप्रिया घेऊन गेली आमच्या नातीला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अबोलीला कळत नसतं की कोण खरं बोलतंय कोण खोटं. इथे काका काकू बिचारे रडत असतात, त्यांना विनाकारण या केसमध्ये फसवलं आहे की काय, किंवा हे दोघेजणं खोटं बोलत आहेत. अबोलीला काहीही कळत नसतं. अबोली पूर्णपणे आता टेन्शनमध्ये आलेली असते. नक्की विश्वास ठेवू तर कुणावरती ठेवू. तिकडे ती सुप्रिया मी केस घेऊ नये म्हणून माझ्यावरती इथे अटॅक करते, आणि इथे साधे काकू काका विश्वास ठेवू तर कुणावरती ठेवू. सविता काकू खूपच जास्त रडत असतात. त्यांच्या नातीचं नक्की काय झालं आहे, त्या सुप्रियाने नातीबरोबर काय केलं आहे, असे प्रश्न त्यांना पडलेले असतात. अबोली म्हणते, कुणावरती विश्वास ठेवू आणि कुणावरती नाही, काही कळत नाही आहे. नक्की मी केस घेऊ तर कुणाची घेऊ. तेव्हा इथे अबोली आता विचारत असते. ती म्हणते, काकू काका तुम्ही अजिबात काळजी करू नका, इथून बाहेर काढण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. तुम्हाला इथे आता जास्त दिवस मी राहू देणार नाही आहे. तेव्हा अबोली आता विचारात बसलेली असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे आता अबोली विचार करत असते की सुप्रियाने माझ्यावरती अटॅक का केला, आणि तिची अशी काय इच्छा आहे की मी इथे काकू आणि काकांची केस घेऊ नये. त्याचबरोबर पौर्णिमाचं ते लेटर, म्हणजे मी विश्वास कुणावरती ठेवू. इथे सुप्रिया बोलते, तिच्यावरती विश्वास ठेवू की काकू काकांवरती विश्वास ठेवू. त्यानंतर इथे अबोली विचारत असताना मनवा तिथे येते. मनवा म्हणते, वहिनी काय झालं ग, कसला विचार करतेस. तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते, आणि अबोली तू काय ठरवलेस ग, तू त्यांची केस घेणार आहेस का. तेव्हा अबोली म्हणते, आई मला पण कळत नाही आहे हो नक्की माझ्याबरोबर काय चाललं आहे. माझी अवस्था तुम्ही बघताय ना, माझ्याबरोबर हे जे काही घडतं आहे त्यामुळे मलाच कळत नाही आहे की मी नक्की काय करू. माझ्याबरोबर हे काय घडतं आहे खरंच मला कळत नाही आहे. तेव्हा रमा म्हणते, अबोली तू नको एवढी काळजी करू, कशाला तू इतकं टेन्शन घेतेस, सगळं काही ठीक होईल. नाही तेव्हा मनवा म्हणते, नाहीतर काय वहिनी, तू नको एवढी काळजी करू, जे काही बोलते ना काकी तेच ऐक, का तू इतका विचार करतेस. तेव्हा इथे अबोली म्हणते, मनवा अगं कसं नको टेन्शन घेऊ, तू सांग ना माझ्याबरोबर हे जे काही घडतं आहे. त्यानंतरला क्रिसचे काका काकू तुमच्या लग्नासाठी इथे आले होते ना, इथे आल्यानंतर आपल्याला काय कळतं आहे की पौर्णिमाचे सासू सासरे तेच आहेत, आणि त्यांनीच इथे पौर्णिमाला मारले, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो, त्यांना अरेस्ट केली जाते. हे सगळं काय घडतं आहे, मग मला टेन्शन येणार नाही का. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, अबोली तू अगदी बरोबर बोलतेस. तेव्हा अबोली म्हणते, सर काय झालं, तुम्हाला काही कळलं का. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली मी कल्याणीकडे गेलो होतो. तेव्हा अबोली म्हणते, सर काय झालं मग तिथे, काय सांगितलं त्यांनी तुम्हाला. तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली मला पण कळत नाही आहे नक्की काय चाललं आहे ते.
अबोली म्हणते, सर मी तुम्हाला खरंच सांगते, मला जे काही होत आहेत ना ते भास नाही आहे सर. माझ्याबरोबर ते सगळं घडतं आहे. मी का खोटं बोलू सर? माझ्याबरोबर ते सगळं त्यावेळेला घडत असतं. तुम्हा लोकांना ते दिसत नसेलही कदाचित, पण मी खोटं बोलत नाही आहे. माझ्यावरती विश्वास ठेवा. मला ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना दिसत असतात. तेव्हा इथे अंकुश म्हणतो की अबोली, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण दिसते तेवढी ही केस सोपी नाही आहे. खूपच जास्त गुंतागुंतीची केस आहे. सगळं काही कॉम्प्लिकेट आहे. मला सुद्धा कळत नाही आहे की नक्की हे आपल्याबरोबरच असं का घडावं. तेव्हा इकडे अबोली म्हणते, सर म्हणजे मला पण कळत नाही आहे की नक्की आता कोण खरं बोलते आणि कोण खोटं. पण आज मी गेले होते, काकांनी मला सुप्रियाच्या घरचा ॲड्रेस दिला होता. त्या ठिकाणी मी गेले होते, तेव्हा मी बघितलं त्या एरियामध्ये म्हणजे सरस्वती नावाची कुठली बिल्डिंगच नव्हती. तिथे तो एरियाच नव्हता. तेव्हा इथे अबोली म्हणते, तिथून बाहेर येत असताना त्या सुप्रियाने तर एक भलतंच काम केलं. तेव्हा अंकुश म्हणतो, काय केलं तिने? तेव्हा अबोली म्हणते की तिने माझ्यावरती अटॅक केला, मला मारण्याचा प्रयत्न केला, चाकूने हल्ला केला माझ्यावरती. तेव्हा अंकुश म्हणतो, काय? तिने एवढी हिंमत केली, तुझ्यावरती हल्ला केला? तेव्हा अबोली म्हणते, हो. तेव्हा मनवा म्हणते, वहिनी आता तर त्या सुप्रियाला ना मी सोडणारच नाही आहे. थांब, तिला बरोबर धडा शिकवते. तेव्हा अबोली म्हणते, नाही मनवा, ती चुकीचं वागली म्हणून आपण सुद्धा लगेच चुकीचं वागायचं का? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की मनवा, अबोली अगदी बरोबर बोलते. तिने जरी कायद्याचं उल्लंघन केलं असलं ना, तरीसुद्धा आपण करायचं नाही आहे. आपण तिला बरोबर इथे धडा शिकवायचा, पण कायद्याने. ती चुकीचं वागली म्हणून आपण चुकीचं नाही वागायचं. तेव्हा मनवा म्हणते, अरे पण दादा, तिची एवढी हिंमत, वहिनीवरती तिने चाकू उघडला, आपण काहीच करायचं नाही का? आपण काहीच बोलायचं नाही का? तेव्हा अंकुश म्हणतो, कुणी सांगितलं की आपण काहीच बोलायचं नाही म्हणून? अगं, आपण तिला बरोबर धडा शिकवायचा. तिची हिंमत फारच वाढत चालली आहे ना. तिला इथे कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे. तिलासुद्धा इथे आता कायद्याचा धाक हा दाखवलाच पाहिजे. तेव्हा अंकुश म्हणतो, तिला आहे ना पोलीस स्टेशनमध्ये टाकतो, तेव्हा ती जेलमध्ये राहील ना, तेव्हा तिची अक्कल ठिकाणावरती येईल. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, ते सगळं खरं असलं तरीसुद्धा त्या सुप्रियाच्या वागण्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, आणि ती म्हणजे तिची अशी इच्छा आहे की मी काकू आणि काकांची केस लढायला घ्यायची नाही आहे. पण तिची इच्छा कधीच पूर्ण नाही होणार. तर अबोली इथे शांतपणे आता बसलेली असते, विचार करत असते. अबोली विचार करत असते की नक्की हे सगळं काय चालू आहे. ती सुप्रिया अशी विचित्र का वागते? काकू काका इतके साधे आहेत आणि ती सुप्रिया इतकी चलाक, इतकी धूर्त, इथे लोकांवरती अत्याचार करणारी. काकू काकांचा स्वभाव इतका साधा, ते कुणाला मारतील या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही आहे. पण जर सुप्रिया हे सगळं मुद्दामून करत असेल, तर सुप्रिया असं का वागते? तेव्हा इथे आता सुप्रिया वागलेलं ते, त्याचबरोबर काका काकू बोलत असतात ते, आणि इथे सचित राजेने दिलेला मेसेज, हे सगळं आता अबोलीला आठवत असतं. तेव्हा इकडे अंकुश येतो, अबोलीकडे बघतो. अबोली विचारात बसलेली असते. तेव्हा अंकुश म्हणत असतो की हे सगळं काय चाललं आहे? सगळं काही गुंतागुंतीचं आहे. पण या सगळ्यात मला जर कुणाची काळजी वाटत असेल तर ती अबोलीची. अबोलीची मला फार काळजी वाटते, असं इथे आता अंकुश म्हणत असतो. त्याचबरोबर अंकुश येतो आणि अबोलीच्या शेजारी बसतो आणि तिला विचारतो, अबोली काय झालं? कसला विचार करतेस तू? तेव्हा अबोली म्हणते, नाही सर, मी कसलाही विचार करत नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, मग काय झालं? कसलं टेन्शन घेतलेस का? तेव्हा इथे अबोली म्हणत असते, सर बघा ना, म्हणजे हे जे काही घडते माझ्याबरोबर ते किती चुकीचं आहे ना. आणि त्याच्यामध्ये या सुप्रियाचं असं विचित्र वागणं, त्याच्यामध्ये काका काकूंना विनाकारण त्रास होणं, हे मलासुद्धा पटत नाही आहे सर. तेव्हा आता मी ठरवले, आता मी ही केस घेणार आहे सर. तेव्हा अंकुश म्हणतो, का? तेव्हा अबोली म्हणते, सर का म्हणून का विचारताय? कुणाची तरी केस मला घ्यायचीच होती ना. तेव्हा अंकुश म्हणतो, हो ते बरोबर आहे, पण तरीसुद्धा माझा प्रश्न हाच असणार आहे की तू केस का घेतेस? तेव्हा अबोली म्हणते, कारण मला कळत नाही आहे सर की सुप्रियाच्या अशा वागण्यामागे नक्की काय कारण असणार आहे. आणि काका काकू तर बिचारे साधे आहेत. नक्की मला काका काकूंची केस घेतल्यावर सुद्धा काहीतरी उलगडा होईल. सुप्रियाचं असं वागणं काय आहे? तिच्या वागण्याच्या मागे नक्की कारण काय आहे ते तरी आपल्याला कळेल ना सर. तेव्हा मी इथे आता
काका काकूंची केस घेते. अंकुशने तिला हा प्रश्न विचारलेला असतो, मग तू केस नक्की कुणाची घेतेस? तेव्हा ती म्हणते की मी हे केस दिनकर काका आणि सविता काकूंची घेते. त्यांना मी न्याय मिळवून देईन सर. आणि जेव्हा मी त्यांची केस घेईन तेव्हा या केसचे नक्की आता काय पैलू आहेत ते माझ्या लक्षात येतील. सुप्रियाच्या अशा वागण्याच्या मागे नक्की काय कारण आहे? ती एवढी विचित्र का वागते? ती इथे तिच्या बहिणीला खरंच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते की तीच या केसमध्ये चुकीची आहे? आपल्याला सगळं कळेल ना सर. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अबोली पण तू प्लीज या सगळ्याचा तुला स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा अबोली म्हणते, नाही सर, अजिबात नाही. मी स्वतःला त्रास करून का घेईन? आणि मी ही केस घेते ना सर, याच्यामध्ये तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात हे मला माहिती आहे. आहात ना तुम्ही माझ्याबरोबर? तेव्हा इथे आता अबोली म्हणते की मी काका काकूंची केस घेणार, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. इथे पौर्णिमाने स्वतःचा जीव का दिला असेल? सुप्रियाचा असं वागण्यामागे नक्की काय कारण आहे? काका काकूंची नात कुठे आहे आणि काका काकूंना का फसवलं जात आहे? या सगळ्या गोष्टी तर आल्याच, त्या मी शोधून काढेन सर. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते, पौर्णिमा का सांगितलं नाहीस तू मला की तुझे सासू सासरे तुला इतका त्रास देत आहेत, तुझा छळ करतायत? नेहमी त्यांना मनामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान दिलंस. तुला जेव्हा जेव्हा विचारलं तेव्हा तेव्हा तू माझ्याशी खोटं बोललीस. तुझे सासू सासरे खूप चांगले आहेस असं मला सातत्याने सांगत आलीस. अगं पण काय केलं त्यांनी चांगलं? तुझा जीव घेतला ना, तुझा जीव घेतला त्यांनी. मला जर आधी कळलं असतं ना, तू एकदा जरी मला सांगितलं असतंस ना की तुझे सासू सासरे तुला त्रास देत आहेत, तरी मी त्यांना बरोबर धडा शिकवला असता. पण तरीसुद्धा तू काळजी करू नको सुप्रिया, मी तुला न्याय मिळवून देईन. मी तुला इथे न्याय मिळवून देईन. जरी त्या अबोलीने त्या म्हाताऱ्याची केस घेतली ना, मी तिच्यापेक्षाही मोठा वकील उभा करेन आणि तिला हरवेन आणि तुला न्याय मिळवून देईन. तेव्हा इथे काकू म्हणतात, क्रिश अरे काहीतरी कर रे बाळा, आम्हाला आता इथे राहणं कठीण होत चाललंय. तेव्हा क्रिश म्हणतो, काका काकू तुम्ही काळजी करू नका, अबोली तुमची केस घेते. अबोली तुम्हाला नक्की न्याय मिळवून देईन. तुम्हाला माहिती नसेल पण अबोली खूप मोठी वकील आहे. आतापर्यंत ती एकसुद्धा केस हरलेली नाही आहे. त्याच्यामुळे तिने तुमची केस घेतले म्हटल्यावरती ती तुम्हाला न्याय मिळवून नक्की देणार. तेव्हा इकडे आता काका काकूंना फारच आनंद होतो. तेव्हा इकडे आता क्रिश हा त्यांना धीर देत असतो. तर अंकुश म्हणतो, क्रिश हे जरी सगळं खरं असलं तरीसुद्धा काका काकू मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तेव्हा काका म्हणतात, विचार ना, काय विचारायचं आहे बाळा? तेव्हा अंकुश म्हणतो की तुमच्या सुनेने, तुम्ही जर इतके चांगले आहात, तुमची सून चांगली होती, मग तुमच्या सुनेने तुमच्या विरोधात ते लेटर का बरं लिहिलं असेल की तुम्ही त्यांना त्रास दिलात म्हणून? असं लेटर का लिहिलं असेल? तेव्हा इथे काका बोलायला जाणार तेवढ्यातच काकू म्हणतात, अहो जाऊ द्या ना, कशाला आता त्या विषयावरती बोलायचं? अबोलीने आपली केस घेतली ना, ती आपल्याला निर्दोष सिद्ध करेल. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, नाही काकू नाही, असं अजिबात करू नका. काकांना बोलू द्या, जे काही बोलायचं आहे ते त्यांना बोलू द्या, त्यांना थांबवू नका. तेव्हा अंकुश म्हणतो, बोला काका, काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा काका म्हणतात, अरे बाळा, ती सुप्रिया खूपच जास्त हुशार मुलगी आहे, एक नंबरची बदमाश आहे. ते लेटर आहे ना, माझ्या सुनेने लिहिलेलंच नाही आहे, ते लेटरसुद्धा तिनेच लिहिलं असेल. अरे त्या जुळ्या बहिणी होत्या, दोघींची अक्षरंसुद्धा सारखीच होती. अरे इथे खोटी लेटर लिहिणं, खोट्या सह्या करणं, लोकांना फसवणं, हाच तर तिचा बिझनेस आहे ना. मागच्या वेळेला खोट्या सह्या करून लोकांचे पैसे लुबाडले होते, म्हणून तर तिच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली होती. 2 महिने जेलमध्ये होती ती. त्याच्यामुळे आता तिला कसलीही भीती उरलेली नाही आहे. अरे ती कुणी साधीसुधी मुलगी नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, काय, कुठल्या जेलमध्ये होती ती? तेव्हा काका म्हणतात की आमच्याच एरियाच्या जेलमध्ये होती, तिथेच तर तिच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली होती ना. तेव्हा अंकुश म्हणतो, काका अहो हा तर खूप मोठा पुरावा आहे त्या सुप्रियाच्या विरोधामध्ये. मग तिने हे सगळं जाणून बुजूनसुद्धा केलं असेल ना, मुद्दामून केलं असेल. काका तुम्ही खूप मोठा पुरावा दिलेला आहे आम्हाला. आम्ही आता या सगळ्यावरून खरा गुन्हेगार कोण हे सुद्धा शोधून काढू शकतो. बरं झालं तुम्ही सुप्रियाच्या बाबतीत ही माहिती मिळवली. आता मी तुमच्या एरियामध्ये जातो आणि तिथे तिच्या नावाने किती पोलीस कंप्लेंट आहेत हे चेक करतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अबोलीने अंकुशला फोन केलेला असतो आणि प्रेक्षकांनो अबोली म्हणत असते की सर मी सुप्रियाचा पाठलाग करते. मला इथे खात्री आहे की सुप्रियानेच तिच्या बहिणीचा खून केलेला आहे. आणि इथे अबोली आता त्या सुप्रियाचा पाठलाग करत करत स्मशानापर्यंत येते. स्मशानापर्यंत आल्यानंतर पाठून एक काका येतात. तेव्हा अबोली म्हणते की सुप्रिया. तेव्हा इथे काका म्हणत असतात, बाळा अगं इथे माणसं येत नसतात,
तर इथे माणसाच्या रूपामध्ये स्मशानामध्ये इथे प्रेत येत असतात असं म्हणाल्यानंतर काका आता अबोलीला सांगतात आणि तिथून निघून जातात. म्हणजे इथे अबोली आता सुप्रियाच्या मागे एका स्मशानामध्ये आलेली असते. इथे माणसं स्वतःहून येत नाही तर इथे आता प्रेत येतात असं म्हणाल्यानंतर अबोलीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. अबोली खूपच जास्त घाबरलेली असते. म्हणजे सुप्रियाच्या पाठोपाठ येता येता ती स्मशानामध्ये येऊन पोचलेली असते. याचं सुद्धा अबोलीला आता भान राहत नाही आणि नंतर भानावरती येते.